रोष शासनाविरुद्ध प्रकट करण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी नाही, फक्त आपण लक्षवेधी आज आंदोलन केलंय। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तमाम कोळी बांधवांना आव्हान केलं होतं आणि धाड संघटनेचं नेतृत्व माननीय अनिलदादा साहेब कोळींच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन आपण पार पाडत आहोत। आपण मराठवाड्यातल्या कोळी बांधवांना येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने जात समिती, पडताळणी समिती औरंगाबाद यांच्याकडून आपली नेहमीच प्रतारणा होत आलेली आहे। तहसीलमध्ये जर आपण जातीचं प्रमाणपत्र काढायला गेलं तर 1950चा पुरावा मागितला जातो। तो पुरावा आमचा समाज अशिक्षित आहे, आमच्याकडे कुणाकडे हे पुरावे उपलब्ध नाहीत। आता कुठं आमची पहिली दुसरी पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे, आम्ही कुठले पुरावे देणार? आमचा समाज काही जागीरदार नाही, कुठल्या संस्थांचा राजा नाही, मग आमच्या समाजाची नोंद कुठला अधिकारी घेणार? आमच्या जातीची नोंद कोण घेणार? मग आम्ही कोणते पुरावे सादर करणार? आत्ताच पहिली दुसरी पिढी आमची शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना शासन आमच्या समाजाला या शिक्षण प्रवाहातून दूर फेकू पाहते। तरी समाज बांधवांनो, आज मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेले आपले मुलं, त्यांची जात वैधता कोर्टामध्ये अडकली आहे। आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ती मुलं कोर्टामध्ये धाव घेत आहेत, पण आपल्याकडे पैसाच नाही, आपण कोर्टाकडे जाऊ शकत नाही। मग आपल्याला न्याय देणार कोण? तर आपला न्याय आपण रस्त्यावर उतरून मिळवायचा आहे। म्हणून म्हणावं असं वाटतं, अरे ओठ मित्रा उगार मूठ, अरे ओठ मित्रा उगार मूठ, तूच तुझी थांबवलूट। रस्त्यावरती येण्याची तुझ्यामध्ये हिंमत आहे, रस्त्यावरती आला तरच तुला किंमत आहे, रस्त्यावरती आला तरच तुला किंमत आहे। आमचा कोळी समाज खेडोपाडी विभागला गेलाय, कुठेतरी प्रत्येक गावी 4-5 घर आहेत, पण या समाजाचं एकसंघ नेतृत्व करण्यासाठी दादांनी पुढाकार घेतला आणि या लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यातील समाज दादांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होतोय। समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आपल्या मागण्यांचा प्रहार शासनापर्यंत बुलंद आवाजात आपला आवाज पोहोचवण्यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली आपलं आजचं आंदोलन चालू आहे। मित्रांनो, मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेले प्रवेश कोर्टामध्ये लटकले, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीत। आज आपण शिक्षण क्षेत्राच्या माध्यमात 12वी सायन्सला असलेल्या मुलांनी प्रस्ताव पाठवले, समितीनं त्या फायली गुंडाळून टाकल्या आणि कोर्टाकडे धाव घ्या सांगितलं। 2012 पासून एकाही कोळी समाज बांधवाला महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही। मग आपण कोर्टाकडे जायचं की संघटनेच्या माध्यमातून जे शासन आपल्याला या समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकणार आहे, त्या शासनाला आपण जबरदस्तीनं वठणीवर आणायचं हे आपण ठरवायचंय। त्या निमित्तानं आजचा हा रास्ता रोको आहे। स्वर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती आपल्या मुलांना लागू केली, पण 2012 पासून ती शिष्यवृत्ती बंद झाली का? तर जातीचं प्रमाणपत्र जोडा, तहसीलमधूनच जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, तर आपण त्यांना कुठलं प्रमाणपत्र द्यायचं? कुठल्याच योजना शासनाने विविध योजना आदिवासींसाठी राबवल्या, पण कुठल्याच योजनेचा लाभ आपल्या आदिवासी बांधवांना मिळत नाही। त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आपण दादांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमलो आहोत। म्हणून म्हणावं असं वाटतं, अरे सह्यागिरीच्या वनराजांनो, अरे सह्यागिरीच्या वनराजांनो, कोहरातून आज या पुढे रक्त हवे जर आदिवासींच्या स्वातंत्र्याला, रक्ताचे पडतील सडे, रक्ताचे पडतील सडे। आपला न्याय आपण रस्त्यावर मिळवायचा पाहिजे। तर आपला हा रोष प्रकट करण्यासाठी आज दादांनी जे भव्य रास्ता रोको आंदोलन करून शासनाला इशारा दिलाय, केवळ सौम्यतेनं हा आपला आजचा मोर्चा आहे, आजचा रास्ता रोको आहे। शासनाला विनंती आहे, आमच्या मागण्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक लावून लवकरात लवकर आमच्या समाजाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा भविष्य काळात यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करू। महाराष्ट्रातला प्रत्येक कोळी बांधव रस्त्यावर उतरून आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला तयार आहे। शासनाने याची या प्रसंगानुसार नोंद घ्यावी, हीच शासनाला आव्हानात्मक विनंती आहे। या पुढचं मार्गदर्शन आपले सास्तूरहून आलेले कोळी समाजाचे प्रमुख नेते गोविंद भाऊ करतील।